नमस्कार. मी ॲडव्होकेट शशांक देशपांडे. मी क्रिमिनल आणि सिव्हिल या दोन्ही क्षेत्रामध्ये लीगल प्रॅक्टिशनर आहे आणि गेले 25 वर्ष माझा या क्षेत्राचा अनुभव आहे. तर सगळ्यात सर्वप्रथम मी आभार मानीन ते आपलं मानसशास्त्र या पेजचं, कारण त्यांनी मला ही जी काही संधी दिली आहे की आपल्याशी कम्युनिकेट करण्याची, आपल्याशी बोलण्याची, तर त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. आणि दुसरं असं की आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे लीगल ॲक्शन अँड माइंड रिॲक्शन. म्हणजे इन शॉर्ट आपण असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल की पायरी कायद्याची आणि काळजी मनाची असं म्हटलं तरी देखील चालू शकेल. कारण त्याचं असं आहे की आपला जो काही डे टू डे लाईफमध्ये कायद्याचा आणि मानसशास्त्राचा काय संबंध असेल ह्याची आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण ह्याचा अतिशय जवळचा संबंध आहे असं माझ्या दृष्टीने मी तुम्हाला सांगेन. त्याचं कारण म्हणजे की मानसशास्त्र हे कायद्यामध्ये कुठे आणि कसं उपयोगी पडतं, कशा पद्धतीने त्याचा कायद्यात उपयोग होऊ शकतो, त्याचप्रमाणे डे टू डे लाईफमध्ये सुद्धा कुठे कुठे आम्हाला कसा अनुभव येतो, उलट तपासणी घेताना त्याचा उपयोग कशा पद्धतीने होतो, हे देखील मला तुम्हाला एक्सप्लेन करायला निश्चितपणे आवडेल. पण ते एक्सप्लेन करण्यापूर्वी देखील मला असं वाटतं की मी माझ्या पद्धतीने तुमचं स्वागत करावं. आणि म्हणजे मी जरा लॉयर असलो तरी थोडासा शायर पण असल्या कारणामुळे माझ्या पद्धतीने मी तुमचं एक स्वागत करतो की हर एक के हाथ में कुछ लकीरें होती है, जिनमें जुड़ी उनकी तकदीरें होती है. आपके हाथ में भी कुछ लकीरें खास हो और सारी दुनिया की खुशियाँ आपके पास हो. तर मित्रांनो, आजचा जो काही आपला विषय, या विषयाकडे आपण वळणार आहोत की कुठे आणि कसं आम्हाला आमच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करता कुठे हा अनुभव येतो. आता बघा की ज्या वेळेला हा सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की सर्वसामान्यपणे मॅट्रिमोनियल केसेस ज्या असतात त्याच्यामध्ये हा एक्सपिरियन्स येत असतो की मानसशास्त्र जे काय आहे काय, किंवा स्ट्रेस, नवरा बायकोचं भांडण झालेलं आहे, समजा माझ्याकडे दोघांपैकी एक व्यक्ती आलेली आहे आणि ती मला सांगते की सर मला अशी नोटीस पाठवायची आहे. तेव्हा तो मुलगा मला असं सांगतोय, म्हणजे मॅरिड बॉय जो असतो तो सांगतोय की एक नोटीस पाठवायची आहे. तर आता बघा, माझी जी एक नोटीस असते ही नोटीस सुद्धा किती लोकांना त्याचा स्ट्रेस होतो हे मी तुम्हाला सांगतो. की सगळ्यात पहिले म्हणजे जो नोटीस पाठवतो तो स्वतः, त्याचप्रमाणे त्याचे आईवडील, त्याचप्रमाणे त्याचे जवळचे नातलग भावंड वगैरे कोण असतील ते, असे 5 ते 6 जणांना त्या गोष्टीचं एक टेन्शन राहतं ज्या वेळेला नोटीस आपण पाठवतो त्यावेळेला. आता जिथे जाते ती नोटीस, त्याच्या पत्नीकडे जेव्हा ती नोटीस जाते त्यावेळेला अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी की जिथे जाते त्या व्यक्तीच्या नावाने त्या व्यक्तीलाही स्ट्रेस येतो की आता हा आपल्यावरती केस दाखल करणार आहे, आणि त्या मुलीच्या आईवडिलांना देखील त्याचं टेन्शन, त्याच्या नातलगांना देखील टेन्शन, तिकडे 5-6 जण मेंटली डिस्टर्ब होऊन जातात. म्हणजे मग एक नोटीस जी असते ही नोटीस किती परिणाम करत असते, किती लोकांवरती परिणाम करत असते याचा तुम्ही एक अंदाज जरी बांधलात तरी तुमच्या एक लक्षात येईल. मग हळूहळू, म्हणून नॉर्मली एखादं मॅट्रिमोनियल मॅटर आलं, डायव्होर्स केस आली, काही डिस्प्यूट असतील नवरा बायकोचे, तर आम्ही एस्पेशली म्हणजे पॅचअप करण्याच्या दृष्टिकोनातूनच बघत असतो की एक संसार तुटू नये या दृष्टिकोनातून. पण तरी देखील असं घडतं की आपण कितीही प्रयत्न केले तरी शेवटी प्राक्तन जे असतं, नशीब जे असतं, ह्याच्या पुढे आपण काही करू शकत नाही. त्यामुळे आपोआपच आपल्याला एक म्हणजे त्या अनुषंगाने मग पुढे जावं लागतं आणि केस फाईल करावी लागत असते. अशा पद्धतीने ज्या वेळेला कोणी मुलगा किंवा मुलगी मॅट्रिमोनियल मॅटर जेव्हा घेऊन येतात, मला
बरेच वेळा हे असं लक्षात आलेलं आहे की, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ते एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जाऊन आलेले असतात किंवा एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जाऊन आलेले असतात, किंवा ते मला विचारतात देखील की सर आम्हाला एवढा त्रास होतो आहे आणि एवढा डोक्याला टेन्शन आणि स्ट्रेस आलेला आहे की यामुळे आम्हाला असं वाटतं की कोणाकडचं तरी मदत घ्यावी, एखाद्या प्रोफेशनलची मदत घ्यावी असं आम्हाला वाटतं. आपण असं वाटणारे देखील कमी आहेत हेही सांगतो. हे लोकांमध्ये अजून जागृती देखील व्हायला पाहिजे की मानसशास्त्र जे काय आहे की या सायकोलॉजिस्टचा उपयोग जे आहे, काउन्सिलरचा जो उपयोग आहे हा किती आपल्या आयुष्यामध्ये, कारण काउन्सिलर हा उत्तम प्रकारे काउन्सिलिंग जर त्याने केलं तर मनातले जे निगेटिव्ह थॉट्स असतात हे निगेटिव्ह थॉट्स निश्चितपणे कमी व्हायला मदत होऊ शकते. कारण सर्वसामान्यपणे आता बघा की ज्या व्यक्तीला अशा पद्धतीने डिप्रेशन येतं केसेसमुळे, म्हणजे ही लिगल ॲक्शन घेतल्या कारणामुळे जी एक माइंड रिॲक्शन असते, ही माइंड रिॲक्शन म्हणजे सगळ्यात पहिले तर त्याचा सगळ्या कामावरचं हे उडून गेलेलं असतं. म्हणजे तो जे काही वर्क करत असतो, ऑफिस वर्क करत असतो, ते ऑफिस वर्कवरचं लक्ष उडून गेलेलं असतं. खूप वेळा असं घडतं की तो सतत निगेटिव्ह विचार करतो, किंवा ती कोणी सतत निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करते की आपलं असं होईल का, मग आपल्याला कोण जेलमध्येच पाठवेल, जावं लागेल का, किंवा आपल्या केसचा निकाल काय लागेल, आपल्या केसचा निकाल कधी लागेल. मग हे सगळे निगेटिव्ह थॉट्स असतात. तो आपल्या विरुद्धच बहुतेक लागेल, अशा पद्धतीने खूप निगेटिव्ह थॉट्स त्याच्यामध्ये निर्माण होत असतात. आणि ह्या निगेटिव्ह थॉट्स मधूनच मग माणसाला कंटिन्युअस स्ट्रेस येऊन मग म्हणजे ज्याला वरी असतं, चिंता सतत तो करायला लागतो, आणि चिंतेमुळे मग भीती, चिंतेची जागा मग भीती घेते. अशा पद्धतीने मग त्या व्यक्तीला सायकॅट्रिस्ट किंवा एखाद्या मानसशास्त्रज्ञाची निश्चितपणे गरज असते, आणि त्याच्या काउन्सिलिंगची, त्या व्यक्तीच्या काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट देखील असते. कारण जर मेंटल हेल्थ जर उत्तम असेल तर माणूस कोणत्याही प्रकारचा प्रश्न जो आहे हा अधिक कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करू शकतो. कारण फिजिकली एखादा माणूस किती स्ट्रॉंग आहे हे महत्त्वाचं नाही. फिजिकली स्ट्रॉंग असला उत्तम आहे, राहावं निश्चित, पण एखादा माणूस मेंटली किती फिट आहे ह्याच्यावरती त्याचं सक्सेस अवलंबून आहे. मेंटली किती फिट आहे, मेंटली किती हेल्दी आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कोर्टामध्ये ज्या वेळेला साक्षीसाठी उभं राहावं लागतं त्यावेळेला देखील जो माणूस कॉन्फिडंट असतो, जो माणूस कॉन्फिडेंटली उभा राहतो, तो साक्ष देखील चांगली देत असतो. आता असं असतं बघा की विरुद्ध पार्टीचे वकील नेहमी आपल्या क्लायंटला प्रश्न विचारतात, आपल्याला विरुद्ध पार्टीच्या क्लायंटला प्रश्न विचारायचे असतात, एकमेकाचे वकील एकमेकाच्या क्लायंटला प्रश्न विचारायचे असतात. अशा पद्धतीने त्याला क्रॉस एक्झामिनेशन असं म्हणतात. तर ही सुद्धा क्रॉस एक्झामिनेशन उत्तम प्रकारे देता यावी लागते. जर कॉन्फिडन्स नसेल तर त्याचा परिणाम काय होतो हेही मी तुम्हाला एक सांगतो. बघा की कशी एक सायकोलॉजी ऑपरेट होते या ठिकाणी. आता ज्या वेळेला मी एक दोन एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो आता कोर्टाच्या संबंधातली, की कशा पद्धतीने मी विचार करतो. आता आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन असतं, म्हणजे प्रत्येक एक कला आहे ती. क्रॉस एक्झामिनेशन घेणं, उलट तपासणी घेणं ही एक कला आहे. प्रत्येकाचे आपापले पद्धतीने प्रत्येकजण ही घेत असतो. आता बघा, समोरच्या माणसाच्या तोंडून आपल्याला सत्य वदवून घ्यायचं असतं. अशा वेळेला सगळ्यात पहिले त्याच्याशी एक दोन प्रश्न त्याला उलट तपासणीमध्ये विचारल्यानंतर हळूहळू त्याच्या बोलण्याची पद्धत आपल्याला लक्षात येते. म्हणजे कशी लक्षात येते सांगतो, की दरडावून बोललं तर तो घाबरून पटापट उत्तर देतोय का आपल्याला पाहिजे ती, हे सुद्धा बघावं लागतं. त्याचप्रमाणे सॉफ्टली बोललं, प्रेमाने बोललं तर तो कशा पद्धतीने उत्तर देईल हे सुद्धा बघावं लागतं. हे प्रश्न विचारताना एक सायकोलॉजी काय आहे त्या व्यक्तीची ह्याचा अंदाज हा निश्चितपणे घ्यावा लागतो. आता बघा, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की एखादा साक्षीदार जो आहे, हा एखादा साक्षीदार आपण काही विचारलं ना की उलट उत्तर देतो. म्हणजे असं झालं होतं का, नव्हतं झालं, अशा पद्धतीने तो सतत उलट अपोजिट डायरेक्शननी तो बोलतोय. मग आपल्याला त्याच्या तोंडून कशा पद्धतीने सत्य परिस्थिती काढून घ्यायची आहे
तर ही सत्य परिस्थिती काढून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, म्हणजे अगदी एक आयडिया येईल तुम्हाला की कुठे सायकोलॉजी ऑपरेट होते आणि कसं आम्ही सुद्धा कशा पद्धतीने विचार करत असतो की जेणेकरून आपल्या क्लायंटला न्याय आम्हाला द्यायचा असतो अशा वेळेला. आता बघा, एखादा ॲक्सिडेंट झालेला असेल आणि त्या ॲक्सिडेंटच्या केसचा एक साक्षीदार समोर उभा आहे ज्याने ॲक्सिडेंट बघितलेला आहे अशी परिस्थिती आहे. समजा मी जर त्याची साक्ष घेतोय, आता मी काय करीन की मी सगळ्यात पहिले हे बघीन की ह्याची बोलण्याची पद्धत कशी आहे. पहिले 2-3 प्रश्न जनरल विचारत पुढे जाय. जर माझ्या असं लक्षात आलं की अरे हा आपण जे काय म्हणतो त्याच्या उलट बोलतो, किंवा जर आपण असं झालं होतं ना रे तर तो हो म्हणतो, किंवा असं झालं नव्हतं ना तर तो नाही म्हणतो, असं करतोय का, असं झालं होतं का तर तो नाही म्हणतो. म्हणजे काय तू बोलतोय, माझ्या बरोबर माझ्या हो मध्ये हो मिसळणारा आहे का मी जे बोलतोय त्याच्या विरुद्ध बोलतोय, हे मला सगळ्यात पहिले ऑब्झर्व आम्हाला करणं आवश्यक असतं. आता बघा, मला काय पाहिजे, मला समजा असं पाहिजे असेल की त्याच्या तोंडून की घडलेली जी घटना आहे अपघाताची, ही अपघाताची घटना त्याने अतिशय लांबून बघितलेली आहे आणि त्या वेळेला संध्याकाळची वेळ असल्या कारणामुळे तिथे उजेड नव्हता, त्यामुळे कोण ती कार चालवत होतं जिच्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे, तर ती कार कोण चालवत होतं हे ह्याला माहिती नाही आहे. पण तो मात्र असं सांगतोय की मी असा ॲक्सिडेंट बघितला आणि तो ह्या अमुकनीच केला होता, असं तो मात्र सांगतोय, असं मात्र ते स्टेटमेंट त्याच्या आहे. तर आता समजा तो मला त्याचं उलट तपासणी घ्यायची असेल तर नेहमी तो बघा अपोजिट बोलतोय हे माझ्या लक्षात आलेलं असेल, तर मी काय करतो अशा वेळेला, मी काय करीन अशा वेळेला की मी त्याला असं विचारीन की आता बघा, जेव्हा अपघात झाला ना तेव्हा तुम्ही खूप लांब उभे होतात ना अपघाताच्या, हा प्रश्न मी त्याला सगळ्यात पहिले विचारीन. तर तो म्हणेल की नाही मी जवळ होतो, म्हणजे तो अपोजिट बोलणार, बरोबर आहे. मग त्याच्या अपोजिट बोलण्याचा आता मी कशा पद्धतीने बेनिफिट घेणार, हे मी कशा पद्धतीने आपल्याला सत्य बाहेर काढण्याच्या दृष्टीने उपयोगात येऊ शकतं हे मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी मी त्याला असं विचारणार की बघा, ज्या वेळेला जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला अपघात झाला तेव्हा तुम्ही अगदी जवळ उभे असाल ना घटनेच्या, म्हणजे ही अपघात झाला तेव्हा खूप जवळ उभे होतात तुम्ही, तर तो काय म्हणणार, नाही एवढ्या जवळ नव्हतो उभा हो, मी तर लांब उभा होतो. म्हणजे मला पाहिजे ते त्याच्या तोंडून बाहेर पडलं. ओके, तो लांब होता. दुसरी गोष्ट, मग मी त्याला असं विचारीन की आता बघा, अपघात जो घडला तेव्हा संध्याकाळची साधारण 7:30-8ची वेळ होती, असं तुम्ही ऑलरेडी ऑनरेबल कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा तो त्याच्यावर हो म्हणतो कारण ती परिस्थिती समजा तशी आहे. मग मी हा विचार करतो की आता मला काय पाहिजे, की आता मला हे पाहिजे की तिथे कोणत्याही प्रकारचा फारसा उजेड नव्हता. मग मी काय विचारतो त्याला की आता बघा, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात उजेड वगैरे असतील आणि भरपूर लाईट्स वगैरे असणार त्यावेळेला तिथे, असं मी त्याला विचारतो. त्याच्यावर तो हो कुठले लाईट, रस्त्यावरती काय लाईट बीट काय नव्हते, सगळा संध्याकाळ आणि अंधार बराच झाला होता, त्यामुळे अंधार असल्यामुळे फारसे काही लाईट काय तिथे होते, एकदम डीम लाईट होती. मला हेच पाहिजे असतं. म्हणजे मी जेव्हा त्याला प्रश्न विचारतो तेव्हा मी या ठिकाणी 2 प्रश्नांची त्याच्या म्हणजे 2 बेनिफिट असे झाले की सगळ्यात पहिले म्हणजे तो खूप लांब उभा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती अंधार होता. हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा भाग, तिथे उजेड नव्हता. मग आता बघा, अशा वेळेला पुढचा प्रश्न ऑटोमॅटिकली येतो की ज्या वेळेला उजेड नाही ज्या रस्त्यावरती, त्यावेळेला गाडी कोण चालवत होतं हे तुम्हाला एवढ्या अंधारात करणंही शक्य नव्हतं, कारण तुम्ही लांब उभे होतात आणि तिथे उजेड नव्हता. मग अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये त्याला हो म्हणण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. आता हे कशा पद्धतीने त्याच्या तोंडून वदवून घेणं योग्य ठरतं उलट तपासणीमध्ये, की त्याची सायकोलॉजी काय आहे, त्याची बोलण्याची पद्धत काय आहे, ह्याच्या बेसिसवरती मग ह्या गोष्टी डिसाईड कराव्या लागतात आणि जेणेकरून आपल्याला पाहिजे त्या बाबी त्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला सत्य जे का असतं ते आपल्याला ऑनरेबल कोर्टासमोर आणायचं असतं. आता अजून एक सांगतो सायकोलॉजीचं एक उदाहरण मी तुम्हाला. आता समजा कल्पना करा की एका मुलीने आत्महत्या केलेली आहे आणि त्या मुलीच्या आईने आपल्या जावयावरती
केस लावलेली आहे की माझ्या मुलीला याने आत्महत्या करायला प्रवृत्त केलेलं आहे, अशी केस आहे समजा. अशा वेळेला उलट तपासणी ज्या वेळेला मला फिर्यादीची म्हणजे त्या बाईंची घ्यायची असते, त्यावेळेला मी ही सगळी माहिती पहिले तिच्या जावयाकडून घेतो. म्हणजे या ठिकाणी आरोपी त्या जावयाकडून अशी माहिती मी घेतो की बाबा काय काय झालं होतं, तुझं आणि तुझ्या बायकोचं खरंच भांडण झालं होतं का. तर तो काय मला म्हणतो, तर माझं भांडण झालेलं नव्हतं, मी तिला आत्महत्येला प्रवृत्तही केलं नाही आहे, मी दिवसभर घराबाहेर असायचो, त्यामुळे अशा पद्धतीचं काही घडले आमच्यात, तशा पद्धतीचे काही भांडणच नाही आहेत की जेणेकरून असं इतकं मोठ्या प्रमाणात काही गुन्हा घडू शकेल, असं काही झालेलंच ॲक्च्युली नाही आहे. पण जाताना तिने चिठ्ठी लिहिलेली होती आणि ती जी काही चिठ्ठी होती त्या चिठ्ठीत तिने असा मजकूर लिहिला होता, म्हणजे आत्महत्या सुसाईड नोट अशी लिहिलेली होती आत्महत्या करण्यापूर्वी की माझ्या आत्महत्येला कोणी जबाबदार नाही आहे आणि मी माझ्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या करते आहे, आणि सही केलेली होती तिने. मग तो मला जेव्हा असं सांगतो तेव्हा मी त्याला असं विचारतो की अरे बाबा तो पेपर तर काही मला त्या ह्याच्यात दिसला नाही आहे, म्हणजे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काही पेपर्स कोर्टामध्ये पोलीस सबमिट करतात त्याच्यात तो काही पेपर नाही आहे, तू म्हणतोस त्याप्रमाणे सुसाईड नोट तर नाही दिसत आहे. त्यावेळेला तो मला काय सांगतो, तो सुसाईड नोट होती ती, पण ती कुठे माहीत नाही, त्या सगळ्या गडबडीमध्ये मला कल्पना नाही की ती कुठे होती. पण मी त्याला हे विचारतो तुझ्या म्हणण्याप्रमाणे अशी होती ना सुसाईड नोट, तेव्हा तो मला म्हणतो की हो होती. बरं, ही गोष्ट तुझ्या सासू सासरे जे काय आहेत त्यांना माहिती होती का की हिने अशी आपल्या मुलीनी सुसाईड नोट लिहिलेली आहे, तुला माहिती होतं का. मग असं मी त्याला विचारेन. तर असं विचारल्यानंतर, म्हणजे हे उदाहरण म्हणून सांगतो, तर असं विचारल्यानंतर मग तो काय म्हणतो की हो हे त्यांना माहिती आहे, जर तशी घटना असली तर. मग आता बघा, उलट तपासणीच्या वेळेला मी काय करतो, आता मला सत्य बाहेर काढायचं आहे त्या व्यक्तीकडून. त्या जी फिर्यादी आहे त्या फिर्यादी जेव्हा साक्ष द्यायला उभी राहते ती बाई, तेव्हा मी त्या क्वेश्चन्स जे असतात माझे, ते त्या क्वेश्चन्स त्या केसच्या अनुषंगाने विचारत मी ह्या मुद्द्यापर्यंत येतो की मी त्या बाईंना असं विचारतो, बघा आता सायकोलॉजी कशी ऑपरेट, इथे सुद्धा कसे मानसशास्त्र जे आहे हे कशा पद्धतीने वर्क होतं सांगतो तुम्हाला मी. की मी त्या बाईंना असं म्हणतो की आता बघा की मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे, असं मी त्यांच्याशी बोलतो आणि माझ्या खिशामधून एक कागदाची अशी एक चिठ्ठी काढतो आणि मी त्यांना असं विचारतो की हे बघा ही चिठ्ठी जी आहे, हे बघा मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा. आता मी ही चिठ्ठी, हा जो कागद जो असतो ना माझ्या खिशामधला, हा कागद खिशामधला उघडतो, ओके, उघडतो आणि नुसतं त्याच्याकडे बघतो असं त्या पेपरकडे, पण त्या पेपरमध्ये काय लिहिलेलं आहे ते त्या बाईंना दिसणार नाही अशी मी पुरेशी काळजी घेऊन, असं समजा मी पुरेशी काळजी घेतलेली असते. आणि मग मी त्यांना असं विचारतो की ज्या वेळेला तुमच्या मुलीने आत्महत्या केली त्यावेळेला तिने एक सुसाईड नोट लिहिलेली होती, हे माझं म्हणणं बरोबर आहे का, असं मी त्यांना विचारतो. आता काय होतं बघा की त्या बाईला वाटतं काय की अरे ही सुसाईड नोट ह्या माणसाच्या हातामध्ये दिसते, ह्या वकिलांच्या हातामध्ये दिसते, त्यामुळे तिला खोटं बोलता येत नाही अशा वेळेला. मग ती काय म्हणते की हो लिहिलेली होती. मग मी काय करतो, जे कंटेंट्स आता मला माहिती आहेत, जे माझ्या क्लायंटनी मला सांगितलेले असतात, मी काय करतो की त्या पेपरकडे बघतो, त्या चिठ्ठीकडे, आणि ते त्या बाईंना दिसणार नाही याची काळजी घेऊन मी त्यांना हे विचारतो की तुमच्या मुलीने असं लिहिलं होतं की, असं म्हणजे जणू काही वाचतोय असं दाखवतो की मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत आहे, त्याला कोणी जबाबदार नाही, कोणालाही जबाबदार धरू नये, आणि खाली तिने सही केली होती वगैरे, असं घडलं होतं, बरोबर आहे ना, असं झालेलं होतं, अशी चिठ्ठी होतीये, अशी एक चिठ्ठी आहे, असं मी म्हणतो त्यांना. त्याच्याबरोबर त्या बाईंचा असं समज होतो की आता तर काय खोटं बोलून चालणार नाही. मग तेव्हा त्या बाई म्हणतात की हो अशी चिठ्ठी तिने लिहिली होती आणि त्याच्यात हे सगळे मजकूर जो आहे तुम्ही सांगता तो पण त्याच्यामध्ये लिहिलेला होता. आता त्यांनी हे सांगितल्यानंतर
मी काय करतो, तो जो कागद आहे हा कागद समजा खिशामध्ये ठेवून देतो. हा कागद मी खिशामध्ये ठेवून देतो आणि मग आमचं जे बोलणं आहे, हे उलट तपासणी जी आहे, हे उलट तपासणी कोर्टामध्ये ऑनरेबल कोर्ट जे असतं ते रेकॉर्ड करून घेत असतं. मग बाकीचे प्रश्न इन जनरल विचारतो. विचारल्यानंतर मग मी जेव्हा कोर्टाबाहेर सगळं उलट तपासणी संपवून बाहेर येतो आणि मग मी तो जो आरोपी असतो, त्या आरोपी तो असतो जेव्हा मला बाहेर भेटतो, तो मला असं विचारतो की सर माझ्या बायकोने जी काही सुसाईड नोट लिहिली होती ती तर कुठेच नव्हती, मग ती तुमच्याकडे कशी काय आली, तुम्ही कसं काय ते हे केलं, म्हणजे तुम्ही कशी काय ती सुसाईड नोट तुम्हाला कशी मिळाली, असं समजा तो मला विचारतो. तेव्हा मी त्याला म्हणतो की हे बघ, माझा हा जो खिशामध्ये जो काही कागद आहे ना, हा कागद जो आहे हा कोरा कागद आहे, याच्यामध्ये काहीही नाही. जर असं काही असतं तर मी कोर्टामध्ये तो कागद दाखल करून टाकला असता, पण असं काही नाही. मी फक्त खिशातून पेपर काढला आणि तो पेपर जस्ट असा बघतोय आणि जसं काही त्याच्यामधलंच काही वाचतोय, अशा पद्धतीने मी बोलत होतो की जेणेकरून सत्य काय आहे ते त्या व्यक्तीच्या त्या फिर्यादीच्या तोंडून बाहेर पडावं, ह्या दृष्टिकोनातून मी तिच्याशी ते बोलत होतो आणि तसं ते बाहेर पडलं. म्हणजे आता या ठिकाणी सायकोलॉजी कशी ऑपरेट झालं, सायकोलॉजिकली कसं ट्रीट झाली व्यक्ती बघा, की त्या व्यक्तीला असं वाटलं की अरे हीच ती चिठ्ठी दिसतीये जी यांच्या हातामध्ये दिसते वकील साहेबांच्या, हीच ती चिठ्ठी आहे. म्हणजे मग आता आपण जर नाही म्हणलो, जी सत्य परिस्थिती आहे ती जर आपण नाकारली तर ऑटोमॅटिकली आपलं पितळ उघडं पडेल की आपण खोटं बोलतोय कोर्टासमोर. त्यामुळे मग ती जी कोण व्यक्ती असते, तो जो कोण विटनेस असतो, ती जी कोण बाई आहे समजा किंवा कोण जो विटनेस असतो, हा विटनेस अशा वेळेला मग सत्य काय आहे ते आपोआपच त्याच्या तोंडून हे बाहेर पडत असतं. म्हणजे मग नेहमी विटनेसची जी काही सायकोलॉजी असते, विटनेसची जी काही बोलण्याची पद्धत असते, आता बघा की समजा अतिशय एखादी वयस्कर बाई असेल आणि तिची साक्ष असेल, तर आता अशा व्यक्तीशी बोलताना काय विचार करावा लागतो, असा विचार करावा लागतो की ही अतिशय वयस्कर बाई किंवा पुरुष कोणी असेल आहे आणि आता यांच्याशी बोलताना आपल्याला जे काही खरं आहे हे यांच्या तोंडून बाहेर काढणं आवश्यक आहे, कारण अमुक अमुक घटनेच्या ह्या साक्षीदार आहेत. मग अशा वेळेला त्यांच्याशी अतिशय प्रेमाने बोलावं लागतं. किंवा हे बघा आई, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तर ते प्रश्नाची उत्तरं तुम्ही ही द्या आणि आपल्याला काय आहे ते सत्य काय असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही असा विचार करा की तुमचा मुलगाच तुम्हाला प्रश्न विचारतोय, असाही विचार करा, तरी काही हरकत नाही आहे. पण जे काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो त्या प्रश्नाची उत्तरं द्या. हां, तुम्ही द्याल ना तुम्ही प्रश्नाची उत्तरं? हो म्हणत असाल तर विचारतो, नाही म्हणत असाल तर नाही विचारत, असं मी त्यांच्याशी जर प्रेमाने बोललो तर आपोआपच समोरचा साक्षीदार हा विचार करतो की ही व्यक्ती वकील आहे कोणाची, म्हणजे एवढं आपल्याशी छान बोलतायत हे, असा प्रश्न पडतो. आणि अशा वेळेला मग म्हणजे अशी एक त्या व्यक्ती, तो वयस्कर माणूस आहे म्हटल्यानंतर त्यांच्याशी बोलताना अशा पद्धतीने जर बोललं, प्रेमाने बोललं, तर काय आहे ते सत्य त्यांच्या तोंडून देखील आपल्याला बाहेर काढता येऊ शकतं. अशा पद्धतीने हे जो काही भाग आहे याच्यामधला आपल्याला ज्याला मानसशास्त्र म्हणता येऊ शकेल, हे मानसशास्त्र अशा पद्धतीने हे ऑपरेट होत असतं. आणि मानसशास्त्राच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगतो की जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे मानसशास्त्र हे आलंच. त्याचं कारण म्हणजे नेहमीच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला खूप प्रकारचे चांगले वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागत असतं. म्हणजे मला तुम्हाला कायद्याचा आणि मानसशास्त्राचा कसा संबंध आहे एकमेकाशी हे मी तुम्हाला सांगतो आहे. आणि त्यामुळे नेहमी एक लक्षात घ्या की एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या समजा जर डिस्टर्ब झालेली असेल, अशी जर सिच्युएशन तिची असेल, तर तिला कशातच उत्साह वाटत नाही, त्या व्यक्तीला कशातच उत्साह वाटत नाही. तुम्ही त्यांचा चांगला मूड आणण्यासाठी कुठल्या प्रकारचा प्रयत्न करा, काही उपयोग होत नाही. किंवा मग अशा वेळेला अशा पद्धतीने जर अशी जी काही व्यक्ती असते की जिचं एक अस्थिरता मानसिक किंवा एखादा स्ट्रेस, एखादं टेन्शन त्यांनी घेतलेलं असतं
कारण स्ट्रेस आणि टेन्शन कसं आहे, कॉम्पिटिशनचं वर्ल्ड आहे. हे जग जे आहे हे कॉम्पिटिशनचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रेस आणि टेन्शन हे नॅचरली येणारच, ते आपल्या लाईफचा पार्टच आहे. त्यामुळे मग अशा वेळेला हे जी काही टेन्शन आणि स्ट्रेस आहे ते एक तर ह्याचा खोलात जाऊन बघावं लागतं की आपण कोणत्या गोष्टीला भीतो आहे, आपण कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेतो आहे, ह्याच्याकडे देखील जरूर बघावं असं मी म्हणतो. कारण जेव्हा माझ्याकडे क्लायंट्स लोक येत असतात, विविध प्रकारचे केसेस घेऊन येत असतात. म्हणजे जमिनीच्या संबंधातल्या असतात, त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या केसेस असतात या केसेस जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की डायव्होर्स केसेस असतात, त्याचप्रमाणे मेंटेनन्सच्या केसेस असतात, तसंच प्रॉपर्टीच्या वाटपाच्या संबंधामध्ये देखील केसेस असतात. अशा विविध प्रकारचे केसेस घेऊन लोक येत असतात. पण या सगळ्यामध्ये देखील ना जी व्यक्ती मॅट्रिमोनियल मॅटरमध्ये, डायव्होर्सच्या केसेसमध्ये जे काही इन्व्हॉल्ड असतात त्यांना जास्ती त्या गोष्टीचा स्ट्रेस असतो, त्यांना त्या गोष्टीचं एक प्रकारचं टेन्शन जास्ती असतं. हे महत्त्वाचं मला तुम्हाला नमूद करायचं आहे. किंवा जो व्यक्ती पैशाच्या बाबतीत खूप ग्रीडी आहे अशा व्यक्तीला देखील स्ट्रेस आणि टेन्शन खूप असतात. कारण प्रत्येक ठिकाणी काहीतरी आर्थिक बेनिफिट कसा मिळवायचा ह्याचा सतत विचार करून मग जो तो नाही मिळाला, मिळत नाहीये अशी जर सिच्युएशन असेल तर मग एक प्रकारचं स्ट्रेस आणि टेन्शन निर्माण होतं. पण आर्थिक बेनिफिट मिळवावा, बिझनेस असेल तर जरूर काही प्रश्नच नाहीये. पण त्याच्या मागे किती अति लागणं सुद्धा ठीक नाही की त्यांनी आपलं मनस्वास्थ्य हरेल किंवा त्यांनी आपलं मनस्वास्थ्य कमी होईल. प्रॉपर्टी वाटपाच्या बाबतीत सुद्धा हे मी तुम्हाला सांगतो की प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करायची असते, जॉईंट प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये समजा 5 वारस 6 वारस आहेत, तर ह्या वारसांच्या प्रत्येकाकडून एक वारस म्हणतो हे पाहिजे मला, एक वारस म्हणतो ते पाहिजे मला. इच्छापत्र मूळ यांनी केलेलं नसेल, समजा त्याचं वाटप त्यांनी केलं नसेल, तर ह्या भावंडांमध्ये खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. मग अशा वेळेला आपल्याला मग ही जी केस जी आपण कोर्टामध्ये दाखल करतो त्यांच्या वतीने जी व्यक्ती आलेली असते सगळ्यात पहिले आपल्याकडे, त्याच्या वतीने आपण दाखल करत असतो ही केस की माझ्या क्लायंटचा एवढा वाटा आहे आणि बाकीच्यांचे हे असे शेअर्स आहेत आणि हे डिस्ट्रीब्यूट करून आपण मिळावे असे ऑनरेबल कोर्टाला आपण रिक्वेस्ट करत असतो. प्रेयर म्हणतात त्याला, प्रे करत असतो कोर्टाला की अशा पद्धतीने आम्हाला ते द्यावे, अशा पद्धतीने आम्हाला त्याचं डिस्ट्रीब्युशन व्हावं. आता होतं काय बघा, त्याचं कोर्टात एखादी केस गेल्यानंतर त्याला वेळ लागतो आणि हा जो वेळ आहे ना, हा वेळ सगळ्यात जास्ती स्ट्रेस वाढवत असतो. आत्ताचं सुद्धा सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, सध्या लॉकडाऊनचं पिरियड आहे म्हणूनच मी देखील हा जो काही आपला जे काही सेशन आहे हे घरामध्ये करतोय, ऑफिसमध्ये करत नाही आहे. कारण अजून मी ऑफिस देखील सुरू केलेलं नाही आहे, कंटिन्यू केलेलं नाही आहे, माझं लॉकच आहे माझं अजून ऑफिसला. पण मुद्दामून त्यामुळे मी घरामध्येच हा शो करतो आहे. मग आता लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं की लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील लोकांचा स्ट्रेस आणि टेन्शन असा वाढला की हा करोनाचा प्रॉब्लेम, भीती, कोणी म्हणायला लागले की आम्ही बाहेर जाऊन आलो की आमच्या घशाला त्रास होतो, आम्हाला सर्दी होते, मग आम्ही गरम पाणी पित असतो वगैरे वगैरे अशा पद्धतीने. म्हणजे घराबाहेर पडलं की म्हणजे पडून घराबाहेर जाऊन आल्यानंतर परत घरी आल्यानंतर मग मनामध्ये एक टेन्शन राहतं की आपल्याला काय झालं तर नाही ना. हा एक स्ट्रेस आहे आणि हे देखील एक मानसिक त्रास त्या व्यक्तीला याचा होत असतो, ज्याला म्हणतात सेल्फ पनिशिंग थॉट्स. म्हणजे स्वतःच्या विचारांनी स्वतःला शिक्षा देणं, अशा पद्धतीची शिक्षा माणूस स्वतःला देत असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला काय करायला पाहिजे तर अतिशय कॉन्फिडेंटली जीवन जगलं पाहिजे, अतिशय पॉझिटिव्ह थिंकिंग आपलं असलं पाहिजे. जितकं आपण पॉझिटिव्ह राहू आयुष्यामध्ये तितकं आपण कॉन्फिडंट राहू शकतो. कारण दरवेळेला हे होणारच नाही, असं शक्यच नाही आहे, हे जे काही विचार नाही हा शब्द आपल्या आयुष्यात असता कामा नये, ह्या मताचा मी आहे. कारण जितकं तुम्ही निगेटिव्ह विचार करता, एखादी गोष्ट होणारच नाही, जमणारच नाही, करायच्या आधीपासूनच जर विचार करत राहिला माणूस तर त्याचे परिणाम आपोआपच त्याच्या आयुष्यावरती हे होतात. आणि मग समजा जर ते होणारच नाही असं म्हटलं तर ते नॅचरली तो निगेटिव्ह थॉटनीच जात असतो, त्यामुळे त्याचं जे काम व्हायचं असतं ते होत नाही. त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन अतिशय ब्रॉड पाहिजे, अतिशय आनंदी पाहिजे की जितकं तुम्ही आनंदी आयुष्यात राहाल, म्हणजे दिवसातून
दिवसातून समजा जर तुम्ही एकदा दोनदा हसला नाही तो दिवस वाया गेला असंही मानायला हरकत नाही, असं माझं म्हणणं आहे. आणि या संबंधामध्ये मला ना प्रसिद्ध कवी जे भट आहेत काय, ह्यांच्या काव्यपंक्ती अशा आठवतात, अशा सुंदर काव्यपंक्ती आहेत की लक्षात घ्या की एकदम आयुष्याकडे जगण्याचा दृष्टिकोन बदलून जाऊ शकतो. तर त्या काव्यपंक्ती अशा ते 4च आहेत, 4च ओळी आहेत. मी तुम्हाला अगदी जरूर सांगेन की आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, जे घे हवे ते दुनिया दुकान आहे. काय अप्रतिम ओळी आहेत बघा, की अशा ज्या ओळी आहेत, ह्या ओळी आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोन बदलून टाकणाऱ्या ओळी आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं जे काव्य आपण हे जे काही पॉझिटिव्ह थिंकिंग देणारं जे काही कविता आहे, हे म्हणजे कवींना आपण सलाम केला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आणि अशा पद्धतीने आपण आपलं एक पॉझिटिव्ह थिंकिंग करणं, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते किती गरजेचं आहे. आता एक लक्षात घ्या की काही जणांना ना अपयश हे पचवू शकत नाहीत. काही जण, म्हणजे मी तुम्हाला कोर्टाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो की यश आणि अपयश, आता जेव्हा 2 पार्टीज असतात त्यावेळेला कोणीतरी केस जिंकणार असतं, कोणीतरी केस हारणार असतं. मग जो केस हरतो तो क्लायंट जो काय असतो, तर त्याला ना ती हार जी काय असते, ही हार त्याला सहन होत नाही. मग तो ज्या वेळेला काहीतरी निकाल त्याच्या विरुद्ध लागतो त्यावेळेला तो अतिशय चिडतो आणि तो म्हणायला लागतो की मी बघून घेईन, मी असं अपील करीन, मी हे करीन, मी ते करीन. अशा पद्धतीने तो एक प्रकारचा स्वतःला एक स्ट्रेस निर्माण करून घेत असतो. ॲक्च्युली असं आहे ह्याच्यामध्ये की समजा एखादी केस आपली चालू आहे, ह्या केसच्या बाबतीमध्ये साक्षी पुरावे जे काही होत असतात, त्या साक्षी पुराव्यांवरती पुढे त्याचा निकाल, साक्षी पुरावे आणि विटनेसेस काय साक्ष देतात ते, आणि कागदोपत्री जी काही डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत ते, तर ह्याच्या बेसवरती मग ती पुढे केसचा जो काय निकाल असतो ते उलट तपासण्या होतात त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्याच्या बेसवरती मग पुढे ऑनरेबल कोर्ट जे काय असतं ते योग्य ते निकाल हे देत असतं. म्हणजे एकदा आपण न्यायालयामध्ये आपलं प्रकरण हे फाईल केल्यानंतर आपल्याला फक्त एवढंच काम राहतं की कोर्टाचं काय कामकाज आहे तेवढंच बघायचं, आणि मग त्याच्यावर कितीही जरी आपण नुसता विचार करत बसला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही, त्यांनी फक्त डोक्याला त्रास होत राहतो. उद्या एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जरी एखादा निकाल गेला तरी त्यांनी काय विचार करायला पाहिजे, ओके विरुद्ध माझा निकाल गेलेला आहे ना, काय हरकत नाही, अपिलाची व्यवस्था आहे, तर मी अपिलामध्ये निश्चितपणे जाईन आणि तिथे केस जिंकण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे जिंकलेला माणूस तर आनंदाने उत्साहात बाहेर पडतच असतो, पण आपल्याला विचार कोणाचा करायचा आहे, आपल्याला विचार करायचा आहे ज्याला मानसिक त्रास होतो त्या व्यक्तीचा विचार करायचा आहे. म्हणजे मग हा जो काही स्ट्रेस आहे, हे जे काही टेन्शन आहे, हे टेन्शन आपण कॅरीच करू नये. नेहमी दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंद कसा मानू, काय आपल्या नेहमीच्या जीवनाच्या बाबतीमध्ये सांगतो की दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद जो मानतो तो त्याचं मन हेल्दी आहे, असं माझं मत आहे. मग अशा वेळेला आपण नेहमीच्या जीवनामध्ये आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे, उत्साहाने राहायला शिकलं पाहिजे. जितकं आनंद आणि उत्साहाने राहू आणि नव्या गोष्टी करू, स्वतःला बिझी ठेवू, तितकं डिप्रेशनचा प्रॉब्लेम कमी होईल, तेवढा स्ट्रेसचा प्रॉब्लेम कमी होईल. आणि इवन कोर्टाच्या बाबतीत सुद्धा मी एक असं जरूर सांगेन की कोर्टाच्या ह्याच्यामध्ये केसेसमध्ये सुद्धा असं होतं की खूप टेन्शन घेऊन मग तो जो माणूस असतो, ती जी व्यक्ती असते ना, ज्याची केस असते, ते ना विविध प्रकारची कोर्टामध्ये ॲप्लिकेशन्स चालू असतात, त्याला रिप्लाय चालू असतात, असे वेगवेगळ्या प्रोसिजर वाईज सगळ्या गोष्टी चालू असतात. तर ज्याची केस असते, मग एखादा ॲप्लिकेशनचं त्याच्या विरुद्ध त्याची ऑर्डर झाली एखाद्या अर्जाची, की तो विचार करायला लागतो की अरे
आपले वकील फुटले की काय, आपले वकील आपल्या विरुद्ध हा निकाल, ही ऑर्डर आपल्या विरुद्ध कशी काय गेली, अशा पद्धतीने एक निगेटिव्ह थॉट करायला सुरुवात करत असतात, जो करणं योग्य नसतं. आणि तो थॉट निर्माण होण्याचं जे कारण असतं, हे कारण म्हणजे त्यांच्या मनामध्ये असलेलं टेन्शन आणि स्ट्रेस अशा पद्धतीने असतं. त्यामुळे मग आपल्याला आयुष्य जे आहे हे अतिशय आनंदात, उत्साहात आणि ज्याला आपण म्हणतो ना चैतन्यमय नेहमी आपल्याला लाईफ आपलं जगायचं आहे. त्यामुळे मग हे आयुष्य जर जगायचं असेल तर ह्याच्यासाठी आपली जी एक मनोधारणा जी आहे, एक मानसिकता जी आहे, ही मानसिकता जरूर बदलायला आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगा करणं, अनुलोम विलोम, कपालभाती हे त्यातले अगदी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जी मंडळी करत नाहीत त्यांनी एकदा करून बघा, की ज्यांना हे लक्षात येईल की आपल्याला त्यांनी किती आपल्या आयुष्यामध्ये फरक पडतो. त्याचप्रमाणे ज्यांना थोडासा व्यायाम करणं शक्य आहे त्या मंडळींनी जरूर थोडासा व्यायाम करावा, की ज्याचा उपयोग त्यांच्या नेहमीच्या जीवनामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी वाढण्यामध्ये होत असतो. कारण कसं आहे बघा, की जी गोष्ट काही गोष्ट आयुष्यामध्ये अटळ असतात, त्याचा कितीही विचार केला तरी सुद्धा त्याचा काहीही उपयोग नसतो. जे घडणार ते घडणारच असतं. वाघ म्हणलं तरी खाणार, वाघोबा म्हणलं तरी खाणार, पण त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात काही हे नसतो. कित्येक आयुष्यातले प्रश्न असे देखील असतात, तुम्ही बघा, की प्रश्न सोडवून सुटतात किंवा सोडून दिले तरी सुटतात. त्याचा विचारच नाही करायचा. काय घडणार म्हणजे त्या मुद्द्याचा विचारच जर केला नाही तर कदाचित तो प्रश्न राहतच नाही. असे देखील कित्येक प्रश्न आयुष्यामध्ये हे असतात. तर ह्या सगळ्याचा विचार आपल्याला जरूर करायचा आहे, की जेणेकरून आपलं आयुष्य हे आनंदी कसं होईल, उत्साहकारी कसं होईल, ह्याचा विचार आपण करायचा आहे. म्हणजे आपलं जे जग आहे, ह्या जगाच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू, की फुले लाजरी बघून कुणाचे ओठ स्मरावे, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. म्हणजे कवी मंगेश पाडगावकर यांनी ह्या ज्या काही ओळी लिहिलेल्या आहेत, ह्या इतक्या अप्रतिम ओळी आहेत, की ह्या ओळी देखील आपण वाचल्यात तर तुम्हाला एक लक्षात असं येईल की ह्या ओळींमध्ये सुद्धा काय चैतन्य आहे. आणि असं चैतन्यमय जीवन आपल्याला निश्चितपणे जगायला पाहिजे आणि तसं उत्साहाने आपण राहायला पाहिजे नेहमीच्या जीवनामध्ये. तर आजचा जो काही टॉपिक होता, हा आजचा टॉपिक जो लीगल ॲक्शन आणि माइंड रिॲक्शन हा असा टॉपिक आपला आहे. कारण काय असतं की कोर्टाची पायरी एकदा चढल्यानंतर थोडंसं काही जणांना टेन्शन येऊ शकतं, चिंता होऊ शकते आणि त्यामुळे मग म्हणजे आपण त्याला असं म्हणू की पायरी कायद्याची आणि काळजी मनाची असं ते आहे. त्यामुळे आपलं मन हे निश्चितपणे आपण सांभाळलं पाहिजे आणि जेवढं आपण आपलं मन सांभाळू तितकं आपण अधिक चांगल्या पद्धतीने आयुष्य हे जगू शकतो. तसंच दुसरी गोष्ट एक सांगतो की माझं एक पेज आहे आणि जे लीगल पॅनोरमा नावाने आहे, ते पेज जरूर आपण लाईक करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. कायदेविषयक माहिती त्याच्यावरती आहे, मी देत असतो. सध्या पेज जे आहे मी माझ्या अकाउंटमधूनच कायदेविषयक माहिती लेक्चर्स मी घेतो, पण तरी देखील ते पेज आपण लाईक करावं. काही काळानंतर मी त्या पेजवरून देखील कायदेविषयक माहिती ही देणार आहे आणि एक लीगल अवेअरनेस करणं, समाजामध्ये एक जागृती निर्माण करणं, की जी जागृतीमुळे आपल्याला एक कायद्याची माहिती असेल तर आपलं नेहमीचं जीवन अधिक सुकर होऊ शकतं. या दृष्टिकोनातून ते पेज माझं जे आहे ते पेज जरूर आपण लाईक करावं असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आपले जर काही जे काही प्रश्न असतील ते प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर द्यावे, मेन्शन करावे. त्याची उत्तरं मी तुम्हाला जरूर देण्याचा प्रयत्न करीन. आणि तसंच हा जो काही प्लॅटफॉर्म मला मिळाला त्याबद्दल मी आभार मानलेले आहेतच. त्यामुळे राकेशजींचे आभार मानतो, राकेश वरपे जी यांचे आभार मी मानतो. मला तुमच्याशी कम्युनिकेशन करायला मिळालं आणि आपलं मानसशास्त्र अतिशय सुंदर
हे नावही सुंदर आहे आणि हे अतिशय एक उपयुक्त अशा पद्धतीचं एक हा उपक्रम ते राबवत आहेत. तर त्याबद्दल देखील मी त्यांना धन्यवाद देईन. आणि एखादं सेशन पुन्हा समजा जरी मला जर बोलवलं तर मी जरूर पुढचं एखादं सेशन घेईन, की जे सेशन जे आहे हे याच्यावरती घेईन की बरेच वेळा असं होतं बघा की लग्न ठरतं आणि लग्नाची वचनं दिली जातात, पण ते लग्न एक दोघांपैकी एक जण मोडतो. अशा वेळेला काय कायदा आहे हे देखील मी अशा पद्धतीचं देखील सेशन निश्चितपणे घेईन. किंवा दुसरं कुठलंही जे काही योग्य वाटेल त्या परिस्थितीप्रमाणे कायद्याचा संबंध असेल, मानसशास्त्राचा तिथे असेल, पण कायदा आणि मानसशास्त्र यांची सांगड घातलेलं अशाच पद्धतीने निश्चित माझा हे जे काय सेशन असेल ते असेल. तर आपल्याला हे सेशन आवडलं असेल तर जरूर लाईक करावं. आणि जर आपल्याला अजून एखादं सेशन घ्यावं असं जर वाटत असेल तर तसं देखील आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करावं. तोपर्यंत गुड बाय. पण जाण्यापूर्वी एक जरूर सांगेन मी की अब तो बिछड़े कभी रंजो गम न करना, गुल बन के गुलिस्ता में खिलेंगे हम, अगर आपको याद आई तो फिर से अगली बार मिलेंगे हम. थैंक यू वेरी मच.